माझं बुकिंग मी 5 मार्च पासून माझं बुकिंग केलेलं आहे, परंतु आजपर्यंत मला सिलेंडर मिळालेलं नाही। घरपोच तर मिळतच नाही, इथे रांगेत उभं राहून सुद्धा स्टॉक नाही आहे म्हणून सांगितलं जातं। भंडाऱ्यातील HP गॅस एजन्सी समोर ग्राहकांनी राडा केल्यानंतर पोलिसांचा हस्तक्षेप। पोलीस आल्यानंतर ग्राहकांचा संताप कमी, पोलिसांनी गर्दी पांगवली, रांगेमध्ये उभ्या असलेल्या लोकांची काढली समजूत। नागपुरात आमदार निवासातील कॅन्टीन लवकरच होणार बंद। सिलेंडरच्या कमतरतेमुळे कॅन्टीन बंद करावी लागेल, व्यवस्थापकांची माहिती आणि त्यामुळे राज्यातून शासकीय कामांसाठी येणाऱ्या लोकांची अडचण होण्याची शक्यता। सांगली जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील हॉटेल व्यावसायिक पुन्हा चुलीकडे वळले। व्यावसायिक गॅस सिलेंडरचा पुरवठा कमी होणार असल्यामुळे चुलीवरती स्वयंपाक। हॉटेल विशालच्या चालकाचा चुलीवरती जेवण बनवण्याचा निर्णय। धुळ्यात शिवभोजन थाळीला गॅस पुरवठ्याचा फटका। शिवभोजन केंद्र चालकांकडून चुलीवरती स्वयंपाक करण्यास सुरुवात। शासनानं गॅसचा पुरवठा करण्याची मागणी शिवभोजन केंद्र चालकांची आहे। आखाती देशातील युद्धाचा परिणाम पुण्यातील ससून या शासकीय रुग्णालयावरती। ससूनमधील मेसमधून मेन्यू कार्ड मध्ये बदल करण्यात आलेत। रुग्णालयातील मेसमध्ये 800 डॉक्टर आणि कर्मचारी जेवतात, त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून आता इंडक्शनवरती चालणाऱ्या मशीन आणण्यामध्ये आल्यात। प्लास्टिकपासून बनवल्या जाणाऱ्या वस्तूंसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाची आवक ठप्प। परिणामी ठिबक सिंचन, स्प्रिंकलर, मॅचिंग पेपरचं उत्पादन बंद। शेती संबंधित वस्तूच्या किमती दुप्पट होण्याची शक्यता। बीडसह राज्यातील शेतकऱ्यांना फटका बसण्याची शक्यता आहे। LPG गॅस सिलेंडरबाबत अफवांवरती विश्वास ठेवू नका, जिल्हाधिकारी किशन जावळे यांचं नागरिकांना आवाहन। सिलेंडरचा चुकीचा वापर दिल्यास कारवाई होईल, लोकांनी घाबरून जाऊ नका असंही आवाहन। भंडाऱ्यामध्ये पोलिसांच्या बंदोबस्तामध्ये पुरवठा विभागाची तिसऱ्या दिवशी देखील छापेमारी। आतापर्यंत 38 सिलेंडर जप्त, 4 गुन्हे दाखल, तर घरगुती वापराच्या सिलेंडरचा तुटवडा नाही। नागरिकांनी घाबरू नये, जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांची माहिती। जास्त साठा आमच्याकडे पर्याप्त स्वरूपात उपलब्ध आहे, लोकांनी पॅनिक होण्याची काही गरज नाही। आणि जे घरगुती वापराचे सिलेंडर आहेत ते सुरळीतरित्या त्याचा पुरवठा हा ग्राहकांना चालू राहील। फक्त कमर्शियल वापराचे जे सिलेंडर आहेत ते एज्युकेशनल इन्स्टिट्यूट आणि हॉस्पिटल यांनाच दिल्या जातील। बाकी हॉटेल किंवा रेस्टॉरंट यामध्ये त्याची विक्री होणार नाही। समजा त्यांनी घरगुती वापराचा सिलेंडर यूज केला तर त्यांच्यावरती EC ऍक्ट 1955च्या कलम 3(7) अन्वये गुन्हे दाखल केले जातील। गॅसची साठेबाजी आणि काळाबाजार करणाऱ्यांवरती कारवाई होणार। गॅस पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा बैठक। तर तुळजापूर आणि येरमाळ्यातील यंत्रांसाठी व्यापाऱ्यांना लागणाऱ्या गॅस मागणीचा आढावा घेण्याच्या सूचना देखील। आखाती देशातील युद्धाचा फटका शेतकऱ्यांच्या सिंचन साहित्याला। यवतमाळमध्ये सिंचन साहित्याच्या दरामध्ये 35 ते 40% वाढ। उन्हाळी हंगामासाठी सिंचनाची गरज असताना दर वाढल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात। PNG गॅसच्या व्यावसायिक पुरवठ्यामध्ये 20% कपात। उद्योगांच्या पुरवठ्यामध्ये 50% कपात। हॉटेलच्या गॅस पुरवठ्यामध्ये देखील 30 ते 35% कपात करण्याचा MGLचा निर्णय। घरगुती गॅस पुरवठा पूर्ण क्षमतेने सुरू राहणार आहे। नाशिक जिल्ह्यामध्ये LPG गॅसचा तुटवडा। हॉटेल व्यावसायिकांची लाकडावरती जेवण बनवण्यास पसंती आणि त्यामुळे लाकडाच्या दरामध्ये मोठी वाढ। जळाऊ लाकडाच्या दरामध्ये 2 ते 2.5 रुपयांची वाढ, तर मागणीमध्ये 40 ते 45% वाढ। नागपूरमध्ये सौर ऊर्जा क्षेत्रामध्ये मोठी गुंतवणूक। वारी एनर्जी लिमिटेड कंपनीकडून बुटीबोरी परिसरामध्ये 10 गीगावॅट क्षमतेचे एकात्मिक सौर इनगॉट उत्पादन प्रकल्प उभारणार आहेत। एअर इंडियानंतर आता आकाशा एअरच्या विमानांचा देखील प्रवास महागला। फ्यूल सरचार्ज लावणार। देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमान तिकिटांवरती 199 रुपयांपासून ते 1300 रुपयांपर्यंत इंधन अधिभार हा लागू करणार। इराणच्या ऑपरेशन 2 प्रॉमिस 4 मध्ये प्रतिहल्ला सुरूच आहे। अमेरिका इस्रायली तळांवरती इराणचा ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी हल्ला। अमेरिका आणि इराणमधील युद्ध अधिक तीव्र। अमेरिकेचे इराणवरील हल्ले सुरूच। अमेरिकन सैन्याने इराणी लष्करी तळांवरती हल्ला केलाय।
इराणच्या ड्रोन हल्ल्यामुळे दुबई पुन्हा हादरली. दुबईतील सर्वात मोठ्या अमेरिकन बँकेवरती हल्ला. सिटी बँकेवरती इराणचा हल्ला. व्हिडिओ समोर. हल्ल्यादरम्यान इराणमध्ये निदर्शनं. सर्व शहरांमध्ये सर्वोच्च नेत्याच्या समर्थनार्थ निदर्शनं. हजारो लोकांकडून रस्त्यावरती उतरत घोषणाबाजी. मुस्तफा खामेनी यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी. तेहरानमधील मिनाब इथं हल्ल्यामध्ये प्राण गमावलेल्या विद्यार्थ्यांना श्रद्धांजली. संयुक्त राष्ट्र महासभेच्या कार्यालयाबाहेर इराणी विद्यार्थ्यांनी वाहिली श्रद्धांजली. अमेरिका इस्रायली हल्ल्यामध्ये प्राथमिक शाळेमध्ये हल्ला झाला होता. इराणचे नेते मारले गेले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा मुस्तफा खामेनी यांच्याबाबत मोठा दावा. तर युद्धबंदीसाठी इराणच्या अटी मान्य नाहीत. ट्रम्प यांची माहिती. इस्रायल आणि हिजबुल्लाह या दोन्ही देशांनी युद्ध थांबवावं. यूएनचे प्रमुख अँटोनियो गुटेरस यांची विनंती. चर्चा करून मार्ग काढण्याची यूएनची विनंती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.